धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि तुकोबारा या अभंगातून संतांचं जीवन कसं असतं याचं स्पष्टीकरण या अभंगातून मांडत असताना एकदाचा असा प्रसंग आहे की अभंगावर चिंतन करत असताना श्री जगद्गुरु तुकोबारायांजवळ एका साधकाने यावं, एका मनुष्याने यावं, एका भाविकाने यावं आणि श्री तुकोबारायांना प्रश्न करावा, अहो तुकोबाराय, अहो तुकोबाराय, तुकोबाराय, मला हा जरा अभंग ज्या अभंगाचं तुम्ही चिंतन करतायत ना तो अभंग मुळीच समजत नाही, त्या अभंगाचा अर्थ मला कळत नाही. तुकोबाराय म्हटले, का रे बाबा, अभंग फार सोपं आहे. काय म्हटले अभंग? म्हणे धन्य ते संसारी. तुकोबाराय, तुम्ही या अभंगामध्ये धन्यता देतायत कोणाला? बोला बोला, कोणाला? संसारी व्यक्तीला. तुकोबाराय, संसारी व्यक्ती धन्य असूच शकत नाही आणि ते शक्यच नाही. हॅलो, इकडे बघा ना, तुम्हारा ध्यान किधर है? तुम्हारा महाराज इधर है, इकडे लक्ष ठेवा. विठाल 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 विठाल. तुकोबाराय, तुम्ही या अभंगातून धन्यता देतायत कोणाला? संसारी व्यक्तीला. हे मला मान्यच नाही तुकोबाराय. तुम्ही तुमच्या गाथ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी धन्यता अनेक अनेक व्यक्तींना अनेक अनेक वस्तूंना दिलेलं आहे. तुकोबाराय, तुम्ही एका अभंगात म्हणतात धन्य काळ संत भेटी. ज्या काळात संतांची भेट होते त्या काळाला तुम्ही काय करतात? धन्यता देतात. तुकोबाराय, हे मला मान्य आहे. तुम्ही काही ठिकाणी म्हणतात, काही ठिकाणी म्हणतात धन्य ते अरण रत्नाचे खान. तुकोबाराय, तुम्ही काही ठिकाणी गावाला धन्यता देतायत, हे मला मान्य आहे. तुम्ही काही अजून अभंगामध्ये म्हणतात धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. तुकोबाराय, तुम्ही माता पितांना धन्यता देतायत, हे मला मान्य आहे. तुम्ही काही ठिकाणी भक्तांना धन्यता देतात, हे सुद्धा मला मान्य आहे. तुम्ही काही ठिकाणी गावाला धन्यता देतायत, हेही मला मान्य आहे. पण तुकोबाराय, तुम्ही अभंगामध्ये धन्यता देतायत कोणाला? संसारी व्यक्तीला, हे मला मान्य नाही. तुकोबाराय म्हटले, का मान्य नाही रे बाबा? तुला माहिती का संसार कुठून सुरू होतो ते? तुकोबारांनी साहजिकच त्या भक्ताला, त्या भाविकाला प्रश्न करावा, का रे बाबा, संसार कुठून सुरू होतो हे तुला माहिती का? माहिती दादा, कुठून सुरू होतो संसार? नाही बोला. आजचं कीर्तन एकदम फ्री कीर्तन आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही, मी पण काही टेन्शन देणार. तुम्ही सांगा दादा, संसार कुठून सुरू होतो? तुम्ही नाही माहिती. मग आता कोणाला विचारू? कॅमेरावाला दादा, कुठून सुरू होतो संसार? वा, युट्यूब वरून? नाही तुम्ही सांगा दादा, कुठून सुरू होतो संसार? वा, लग्न झाल्यापासून. क्या बात आहे. ज्याचं जे उत्तर मला अपेक्षित होतं ते उत्तर मला मिळालं. तिथून पुढे काय सुरू माऊली हो? काय सुरू? संसार, ओके नाही. पण संसारात आपली एकच अपेक्षा असते मायबाप, काय पाहिजे? सुख पाहिजे. संसारामध्ये काय पाहिजे? सुख पाहिजे. वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, वाढावे संतान, हो वाढावे संतान, हो वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, हो वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. महाराजांनी गोड उत्तर दिलं, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. पण माझा प्रश्न होता, संसार कुठून सुरू होतो? कुठून सुरू होतो संसार? लग्न झाल्यापासून, ओके नाही.
पण दादा हो, माऊली हो, जर असं राहिलं असतं तर कदाचित माझ्या ज्ञानोबारांनी कधीच असं म्हटलं नसतं. काय अवघाची संसार सुखाचा करीन, 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 देवरीन तिनी लोक, आनंदे भरीन तिनी लोक, आनंदे भरीन ते लोक, आनंदे भरीन ते लोक, जाईन गे माय दया पंढरपुरा, जाईन गे माय दया पंढरपुरा, जाईन गे माय दया पंढरपुरा, जाईन गे माय दया पंढरपुरा. ओ जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. माऊली ज्ञानोबारांना ओळखतात ना माय, त्यांचं हरिपाठ आहे. ज्ञानोबारांचं लग्न झालं होतं का? नाही, लग्न झालं नव्हतं. मग तरी ज्ञानोबारा काय म्हणतात? अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. म्हणजेच लग्न झाल्यापासून संसार सुरू होत नाही. संसार कुठून सुरू होतो? आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. अरे बाबा, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत जी ही काही क्रिया चालत असते त्या क्रियेचं नाव आहे संसार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दादा हो, संसारामध्ये फक्त आपल्याला एकच गोष्टीची अपेक्षा असते. 5 वर्षाचा मुलगा मंदिरात जातो, मंदिरात गेल्यानंतर देवाला प्रार्थना करतो, देवा मला सुखी ठेव. आणि 70 वर्षाचे बाबा सुद्धा मंदिरात जातात, मंदिरात गेल्यानंतर देवाला प्रार्थना करतात, देवा मला सुखी. 5 वर्षाच्या मुलाची ही मागणी तीच, 70 वर्षाच्या मुलाची ही मागणी तीच. काय पाहिजे? काय पाहिजे? सुख पाहिजे. स्वर जरा कमी करा, कमी करा स्वर. विठ्ठल 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 विठ्ठल. काय पाहिजे संसारामध्ये आपल्याला? सुख पाहिजे. मग सुख म्हणजे काय हो दादा? कशाला म्हणतात सुख? व्हॉट इज मीन बाय सुख? हा, बरं, आपल्या रामजीपुरामध्ये काही किलोच्या भावाने मिळतं का सुख? सुख घ्या सुख. हा, कोणी देतं का? तूप मिळत असेल भले, तूप घ्या तूप, पण सुख मिळत नाही. पण हवंय, प्रत्येक व्यक्तीला हवंय. काय पाहिजे? काय पाहिजे? सुख पाहिजे. पण कशाला म्हणतात दादा हो सुख? जरा व्याख्या द्या बरं त्याची, डेफिनेशन. डॉट 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 धिस इज कॉल्ड सुख. हा, काय डेफिनेशन काय सुखाची? प्रत्येकाला पाहिजे. 5 वर्षाच्या मुलालाही सुख पाहिजे, 80 वर्षाच्या आजीलाही सुख पाहिजे. पण आजी माय कशाला म्हणतात सुख? जर कळून घ्यायचं असेल तर चला आळंदीला. ज्ञानोबाराय गोड वर्णन करून सांगतात सुखाची डेफिनेशन, सुखाची व्याख्या सांगतात ज्ञानोबाराय आपल्या भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी मधून. सुख ते गा किरीटी दावी गेल मज दीठी, जीवात्म्याचे भेटी
जीवाशी होय. बाबा रे, ज्या ठिकाणी जीवाचा आणि आत्माचा सुसंगम घडतो ना, त्या ठिकाणी जे निर्मित होतं त्याला म्हणतात सुख. काय त्याला म्हणतात सुख. आणि हे जर जरा डोक्यावरून बाउन्स झालं असेल तर अजून दुसरी डेफिनेशन आहे का, किंबहुना सोये जीवामृताचे लाये, तेथ जे होय तया नाम सुख. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या ठिकाणी जीवाचा आणि आत्माचा सुसंगम घडतो त्या ठिकाणी जे निर्मित होतं त्याला म्हणतात सुख. कारण प्रत्येकाचा हृदयामध्ये दादा दोन मन आहेत. किती मन? दोन मन. एक चांगलं आहे आणि एक वाईट आहे. आपण ज्या धर्ममंडपाखाली बसलोय, काय ऐकतोय आपण आता? कीर्तन ऐकतोय. काय ऐकतोय? कीर्तन ऐकताय तुम्ही. मग कीर्तन हे चांगलं कर्म आहे की वाईट कर्म आहे? चांगलं कर्म आहे. पण दादा हो, चांगलं कर्म करायला गेले की लोकांना ते टुसतं. चांगल्याच्या ठिकाणी जास्त कोणी जात आणि वांगल्याच्या ठिकाणी गेल्याशिवाय राहत. ओके नाही. आता चांगलं कर्म आहे. बरं, आपल्या रामजीपुराची लोकसंख्या किती माय? किती असेल दादा? किती? 1200. 1200 लोकसंख्येचं गाव. मग कमीत कमी 1000 तरी पाहिजे की नाही कीर्तन ऐकायला? चांगलं कर्म आहे की वाईट कर्म आहे? चांगलं कर्म आहे. 1000 आहेत का? नाही. मग कमीत कमी 800 तर पाहिजे. चांगलं कर्म आहे की वाईट कर्म? चांगलं कर्म आहे. कमीत कमी 500 तर पाहिजे. चांगलं कर्म आहे की वाईट कर्म आहे? पण चांगलं कोणाला पचत आणि वांगलं पचल्याशिवाय राहत. आता बघा, आपल्या शरीरासाठी कडुलिंबाचा पाला चांगला आहे की वाईट आहे? मग कोण कोण खातं नाश्त्यामध्ये? कोणी खात नाही. पण शरीरासाठी तो कसा आहे? चांगला आहे. पण चांगलं लवकर पचत. लटके ते रुचे सात कोणाही न पचे, सात कोणाही न पचे, सात कोणाही न पचे. लटके ते रुचे सात कोणाही न पचे, कोणाही न पचे, सात कोणाही न पचे. लटके ते रुचे साच कोणासही पचे. लटिके रुजतय, साच कोणा लवकर पचत नाही. अशा त्यातला भावार्थ आहे. पण तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, तुला जर सुखच माहिती नसेल तर सुख मिळवून तू करणार काय? कारण सुख प्रत्येकाला मिळतंय, पण ते प्राप्त करता आलं पाहिजे. आता बघा, ज्या अर्थी पुनरपी जननम पुनरपी मननम पुनरपी जननी जठरे शयनम, म्हणजे प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर तो कसा आहे? संसारी. कसं आहे? संसारी. म्हणजे हा लहान बाळक पण कसं आहे? संसारी. हे लहान मुलं बसले ते पण कसे आहेत? संसारी. पण हे संसारी बरं का दादा, या लहान मुलांचा रोज माझ्याशी संपर्क असतो. बाय प्रोफेशनल टीचर असल्या कारणाने, उमेश महाराज तुम्हाला माहिती आहे, बाय प्रोफेशनल टीचर असल्या कारणाने लहान मुलांचा रोजच संबंध येत असतो. एकदा उमेश महाराज सहज क्लासमध्ये इतिहासाचा पिरियड चालू होता आणि इतिहासाचा पिरियड चालू असताना मी सहज लहान पोरांना विचारलं, म्हटलं काय रे मुलांना, चंद्रगुप्त मौर्य कोण होता रे? कोण होता रे चंद्रगुप्त मौर्य? जसे आता हे खाली मान घालतायत ना, तसे वर्गामध्ये 50 मुलं होते. किती मुलं? 50 मुलं होते. 49 विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं. 50व्या विद्यार्थ्यांनी शेवटचं बाकावरती बसलं होतं आणि हात वरती केला. म्हण सर मी देतो ना उत्तर. म्हटलं तू देतो राजा? हा म्हटले सर. म्हटलं ये पुढे, ये पुढे. तो पुढे आला. म्हटलं सर उत्तर देण्याच्या अगोदर माझा परिचय ऐकून घ्या. म्हटलं काय रे? सर म्हणे मी या वर्गाचा 3 वर्षापासून मॉनिटर आहे. किती वर्षापासून? 3 वर्षापासून एका वर्गाचा. मग तो कसा असेल जरा माइंड मध्ये घ्या. म्हटलं बापरे. म्हटलं सर उत्तर एकदम सोपं आहे. म्हटलं किती सोपं आहे? म्हणजे एकदम सोपं आहे. म्हणजे किती सोपं? एकदम सोपं आहे. म्हटलं किती सोपं आहे? म्हणजे प्रश्न विचारा. म्हटलं चंद्रगुप्त मौर्य कोण होता रे? सर एकदम उत्तर सोपं आहे. म्हटलं काय? म्हणे गणपती बाप्पा मोर्या, त्याच्या काकाच्या पोर्या चंद्रगुप्त मौर्य. म्हटलं ओ काकाचा पोर्या, आता भेटला पुढे नको भेटू. विठाला लय अवघड जाती महाराज. त्यांच्या सोबत राहणं म्हणजे लय विचित्र काम आहे. असंच एकदा डबा आणलेला नव्हता. डबा आणलेला नसल्या कारण एका पोराला म्हटलं का रे बाळा, हे बंड्या तुझा डबा देतो का रे खायला? म्हटलं घ्या ना म्हणे सर. म्हटलं काय आणलंय रे बाळा? पुरणाची पोळी आणली सर. म्हटलं पुरणाची पोळी?
खाऊन घेतली, मस्तपैकी आवडता वेद होता, खाऊन घेतली. म्हटलं का रे बेटा, आता तू घरी जाशील आणि काय सांगशील जर मम्मीने विचारलं बेटा तू पोळी खाल्ली का, मी सांगेल नाही खाल्ली. आणि जर मम्मीने विचारलं कोणी खाल्ली, सांगून देईन म्हणे कुत्र्याने खाल्ली. ओ बापरे, कुत्र्याने खाल्ली. हो काका, माझ्या घरची पुरणपोळी झाली की मी तुला आणून देतो. विठाला असे जर संसारी असतील माय बाप तर त्यांना सुखाची प्राप्ती होणार. आणि जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर देवाच्या चरणाजवळ जावं लागेल, संतांच्या चरणाजवळ जावं लागेल. कारण संतांच्या चरणाजवळ काय असतं, सुख असतं. सुखवसेची ठाई, सुखवसेची ठाई, सुखवसेची ठाई, सुखवसेची बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या सुखवसेची ठाई, बहुपाई संतांच्या, बहुपाई बहुपाई संतांच्या मनवोली केला वास, मनवोली केला वास. सुख वसे ही चिटाई बहुपायी संतांच्या. संतांच्या चरणाजवळ काय असतं मायबाप, सुख असतं. जर तुम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर कमीत कमी रोज 1 तास तरी देवाची आराधना करा. काय करा, 1 तास देवाची पूजा करा. नसेल 1 तास जमत तर कमीत कमी अर्धा तास तरी करा. किती तास, अर्धा तास. काय पाहिजे, काय पाहिजे, सुख पाहिजे. तर किती तास पूजा, 1 तास. नसेल 1 तास कमीत कमी अर्धा तास. नसेल अर्धा तास कमीत कमी 15 मिनिटं. नाही 15 मिनिटं, आपण समजून घेऊ मोदीचे भाऊबंदकी, आपण आपल्याकडे वेळ नाही. नाही 15 मिनिटं तर कमीत कमी 10 मिनिटं. नाही 10 मिनिटं कमीत कमी 5 मिनिटं. आणि नाही 5 मिनिटं मायबाप हो, जर तुमच्याकडे देवाची पूजा करायला वेळ नाही, संतांचा चरण स्पर्श करायला वेळ नाही मायबाप, पण कमीत कमी जे आई वडील आपल्या घरात राहतात त्यांचा चरणांचा रोज स्पर्श जरी केला तर नक्कीच मायबाप जीवनामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार. कारण आई वडील हे असं जागृत दैवत आहे की नेहमी ते आपल्याला सुख प्रदान करतात आशीर्वाद रूपाने. विठाल विठाल विठ्ठल आणि जर सुख मिळवायचं असेल तर भगवंताचं चिंतन करा. आणि काही काळापासून, मागच्या वर्षापासून, आय थिंक 2 वर्षापासून प्रत्येकाला सुख पाहिजे तर अशी लाईनी लागल्या आहेत मंदिरामध्ये 1 लोटा घेऊन. आहे का इकडे पण ते? माझ्या प्रदीप मिश्रांनी गोड सांगितलंय, 1 लोटा जल सारी समस्या का. आहे का नाही? खरंच होतं का? तुमच्याकडे जातात का माया? बिचारा महादेवाचं एवढं भाग्य आहे, काही वर्षापासून बिचारा म्हणजे वर्षामधून फक्त 2 वेळा अंघोळ करत होता. कोण? महादेव. आता तर कोरडं होण्यासाठी सुद्धा बिचाराला वेळ नाही, एवढं माता माऊलींची लाईन लागली. आहे का नाही? एवढं प्रेम करतात कोणावर? भोलेनाथावर. कोणावर? भोलेनाथ. सर्वात लवकर प्रसन्न होणार जर दैवत असेल तर ते म्हणजे कोणतं? भोलेनाथ. ओके नाही? किती भोळा आहे माझा भगवान, किती भोळा आहे. का एका गीतकाराने गोड वर्णन केलंय, कदाचित तुम्ही सुद्धा ऐकलं असेल. किती भोळा आहे माझा भोलेनाथ, ऐकायचंय? किती भोळा आहे, ऐका. ओ मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, मेरे नाथ रे ओ शंकर नाथ रे, ओ भोले नाथ रे. गोड वाटते की नाही? म्हणायचं का? म्हणायचं. मग जरा एकदा वरती हात करा सर्व, माझ्यासाठी नाही देवासाठी. एक टाळी. ओ मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, मेरे नाथ रे ओ शंकर नाथ रे, ओ शंकर नाथ रे. ओ मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, भोलेनाथ रे ओ शंकर नाथ रे, ओ शंकर नाथ रे.
हरि बोल। ओ गोरा भांग रगड़ के बोली तेरे संग ये भूतों की टोली मेरे नाथ रे ओ शंकर नाथ रे ओ शंकर नाथ रे ओ मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी भोलेनाथ रे ओ शंकर नाथ रे ओ भोलेनाथ रे। मनाला सुख प्राप्त झालं नक्की मिळेल कारण देवाचं नावच एवढं गोड आहे विठ्ठल विठ्ठल कारण भोलेनाथ जेवढा गोड आहे जेवढे गोड आहे भोलेनाथ जेवढं जागृत देवस्थान आहे भोलेनाथ भोलेनाथ कशामुळे जागृत आहेत भोलेनाथ का एवढे भोलेत कारण ते ज्या देवाची पूजा करतात ते त्याच्यापेक्षा जास्त गोड आहे भगवान भोलेनाथ कोणाची पूजा करतात कोणाची प्रभू रामचंद्रांची वा आणि योगायोग आहे आपल्या गावाचं नाव सुद्धा काय काय रामजीपूर काय आहे गावाचं नाव रामजीपूर बघा ज्या गावात 8 दिवसापर्यंत चालणार आहे भक्तीचा महापूर कारण त्या गावाचं नाव आहे रामजीपूर म्हणून त्याला रामजीपूर म्हटलं जातं कारण प्रत्येकाचा हृदयामध्ये कोण आहे राम आहे काय प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही कथा श्रवण करतायत त्यांचं सुद्धा नाव काय राम आहे बघा किती योगायोग आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये पण राम आहे ज्या गावात भक्तीचा महापूर चाललाय त्या गावाचं नाव सुद्धा राम आणि ज्यांच्या मुखारविंदातून ऐकतात ते सुद्धा राम आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये पण काय आहे राम कारण असं म्हटलं जातं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोण आहे भगवान परमात्मा आत्माराम विराजमान आहे एकदा की तो आत्माराम गेला की नंतर आपल्याला आपलं काही खरं कारण कधी काढेल ना कधी आपल्याला घेऊन जाईल ते सांगता येत कारण असं म्हणतात कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार कधी काढ येईल आणि कधी आपल्या आत्मारामाला घेऊन जाईल ते सांगता येत नसेल आत्मारामाला घेऊन जायचं तर कमीत कमी रामाची पूजा करा विठ्ठल दादा हो जगामध्ये किती राम येतो किती राम आहेत जगामध्ये गणेश महाराज मी असंच एकदा विचारलं एका कीर्तनात गावाचं नाव नाही सांगणार म्हटलं दादा जगामध्ये किती राम लगेच खालून सांगितलं म्हणे देवराम सीताराम राजाराम शांताराम आणि एक म्हणे आसाराम हे राम नाही हे राम नको पाहिजे तुलसीदासजी गोड वर्णन करतात जगामध्ये 4 राम आहेत किती राम 4 किती राम आहेत 4 पहला राम दशरथ का बेटा दूजा
घट घट में बैठा तीजा राम जगत पसारा चौथा राम जग से न्यारा बेला राम दशरथ का बेटा, ज्याला आपण प्रभू रामचंद्र म्हणतात तो पहिला राम आहे महाराज. आणि अशी जगामध्ये किती राम सांगितलेत? 4. पण आपल्याला पहिला रामच किती झाले, पहिल्या रामाचेच अवतार किती झालेत हे मुळात माहिती नाही. विठ्ठल विठ्ठल आणि प्रभू रामचंद्र एवढे गोड आहेत महाराज. प्रभू रामचंद्रांची सेवा कोण करतात, पूजा कोण करतात? भोलेनाथ करतात. आणि भोलेनाथ आपल्याला प्रसन्न व्हायला पाहिजे म्हणून आपण काय करतो, घेतो एक लोटा आणि चालले सकाळी, आहे का नाही. एकदा गावाचं नाव नाही सांगणार, एकदा अशीच 80 वर्षाची आजीबाई सकाळी पहाटे भले 4:30 वाजता चालली होती आणि मी बाहेर दशाला जात होतो. आजीबाईला विचारलं, म्हटलं आजी कुठे चालले, कुठे चालले तुम्ही? म्हणे दादा, हो दादा मी मंदिरात चालली, मंदिरात. मंदिरात एवढ्या पहाटे? म्हटलं का बर? म्हणे मादीवर पान टाकायला, मादीवर पान टाकायला. म्हटलं तुझ्या महादेवाला चहा पाजली का? म्हणे तो जपेले जपेले. तो जपेले? अरे पहिला त्याला पाणी पाज, मग हा महादेवाला पाणी पाज. नक्कीच ज्यावेळेस तू तुझ्या घरच्या महादेवाला पाणी पाजशील तर नक्कीच मंदिरातला महादेव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. भाव निर्मळ ठेवा, अंतःकरण निर्मळ ठेवा, नक्कीच देवाची पूजा झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण भोलेनाथ सुद्धा रामाला भजतात म्हणून भोलेनाथाकडून सर्व कार्य रामचंद्र प्रभूजी करून घेतात. किती गोड आहे महाराज राम. एका ठिकाणी म्हटलंय, राम नाम की जपाल माला सुबह और शाम. राम नाम की जपाल माला सुबह और शाम. एक एक मोती सीता इसका, एक एक मोती राम. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. तुलसीदासजी म्हणतात किती गोड आहे राम. राम से प्यारा दूजा न कोई, राम से प्यारा दूजा न कोई. मेरे मन में बसे मेरे राम, मेरे मन में बसे मेरे राम. राम नाम की जपाल माला सुबह और शाम. एक एक मोती सीता इसका, एक एक मोती राम. एवढं गोड महाराज रामाचं नाव. विठ्ठल विठ्ठल. राम म्हटल्याबरोबर राम म्हणताच आपल्या शरीरातले सर्व पाप बाहेर जातील. आणि म्हटल्याबरोबर आपलं मुख बंद होईल. आणि मुख बंद झाल्यानंतर बरोबर जे सुख पाहिजे ते अंतःकरणात आल्याशिवाय राहणार नाही माय बाप. कारण सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुकोबाराय म्हणतात की तुम्ही रोज कीर्तनाला येतात तर तुकोबाराय म्हणतात की ज्ञानोबारायांचा एक अभंग ज्ञानोबाराय म्हणतात काय, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. जो बाप आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्याचं जर तुम्ही नामचिंतन केलं ना माय बाप, नक्की सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग तो साधक तुकोबाराने विचारतो, तुकोबाराय तुकोबाराय मग तुम्ही ज्या संसारी व्यक्तीला धन्यता देतात मग ते संसारी कसे असले पाहिजे? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात की त्यांच्या अंगी दया असली पाहिजे, क्षमा असली पाहिजे, शांती असली पाहिजे. आणि हे सर्व गोष्टी जर ज्या संसारीकडे असतील ते संसारी धन्य. ते तुकोबाराय पहिल्याच्या ऋतू. धन्य ते संसारे, धन्य ते संसारे, धन्य ते संसारे, धन्य ते संसारे, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी.
धन्य ते संसार धन्य ते संसार धन्य ते संसारे धन्य ते संसारे धन्य ते संसारे धन्य ते संसारे हो धन्य ते संसारी धन्य ते संसार धन्य ते संसार धन्य ते संसार दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरे येते उपकारासाठी येते उपकारासाठी उपकारासाठी येते उपकारासाठी दयावंत जयंतारी दयावंत जयंतारी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी धन्य ते संसारी दयावंत जयंतरी. श्री तुकोबाराय म्हणतात की बाबा रे ते संसारी धन्य यांच्या अंगी दया आहे, क्षमा आहे, शांती आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये संसारी जे आहेत त्यांच्या अंगी दया. एखादं उदाहरण घ्या माऊली हो. जर आपण टू व्हीलरवर जातोय आणि आपल्या बाजूने जर फोर व्हीलर गेली आणि फोर व्हीलरच्या खिडकीमधून जर कोणी डोंकावून थुकलं आणि त्या थुंकलेलं जर आपल्या अंगावर उडालं तर आपण लगेच त्याचा उद्धार करतो आहे की नाही? तिच्या आईला. आहे की नाही? लगेच उद्धार. कारण आपल्या अंगी दया नाही, क्षमा नाही, शांती नाही. कारण तुकोबाराय म्हणतात की बाबा रे हे सर्व गुण कोणाकडे? संतांकडे. कोणाकडे? संतांकडे. आणि संत हे कुठे राहतात? वैकुंठातून येतात, वैकुंठात राहतात. पण दादा हो, संत जर ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात जर अवतरित झाले असतील तर ते कोणत्या राष्ट्रात? कोणत्या राष्ट्रात? महाराष्ट्रात. कारण असं संतांची भूमी म्हणून जर कोणतं राष्ट्र जर प्रख्यात असेल तर त्या राष्ट्राचं नाव आहे महाराष्ट्र. आणि देवभूमी जर म्हणून जर प्रख्यात असेल तर म्हणजे भारतभूमी. काय? भारतभूमी ही देवभूमी आहे. भारत देश हा देवभूमी म्हणून ओळखला जातो आणि महाराष्ट्र ही संतभूमी म्हणून ओळखली जाते दादा. पण दादा शोकांतिक आहे, संत कडून घेण्या अगोदर महाराष्ट्र कडून घेतला पाहिजे. ज्या राष्ट्रात आपण राहतो ना ते राष्ट्र म्हणजे काय ते समजून घेणं महत्वाचं आहे. उमेश महाराज मी असंच एकाला विचारलं, म्हटलं का रे दादा महाराष्ट्र म्हणजे काय रे? काय आहे काय महाराष्ट्र? तो मला म्हटला म्हणे महाराज करा कष्ट खा उष्ट आणि जय महाराष्ट्र. म्हटलं बापरे, करा कष्ट खा उष्ट जय महाराष्ट्र. लय भल्या माणसा, ही नाही व्याख्या महाराष्ट्राची. जरा कान टव करून बसा आणि ऐका महाराष्ट्र म्हणजे काय. अरे माणसाने माणूस जुळून जीवन बनवा हष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगतं संतांचा ताटातला खायला पाहिजे उष्ट. श्री तुकोबारायांना पाण्यातून गाथा वर काढण्यासाठी कितीतरी सोसावे लागले कष्ट. आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कधीच लागत नाही जात पात आणि कष्ट. कारण माझ्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. हे खरी महाराष्ट्राची व्याख्या. पण ज्याला कळाली त्याला कळाली, बाकी सर्वे लटकते राहणारे बाबा लटकते राहणार. प्रत्येकाला कळत नाही माय बाप. पण महाराष्ट्र जर कळला असेल तर संत हे काय ते कळून घेतलं पाहिजे. संतांची एकच अपेक्षा असते प्रत्येक नागरिकाकडून की दादा जर तुम्हाला सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर एक अलंकार गळ्यामध्ये परिधान करा. कोणते अलंकार? सोनं? नाही. माझ्या माय माऊलींना भरपूर प्रमाणात आवडतं काय? सोनं. आहे की नाही? प्रत्येकाला आवडतं. काय पाहिजे? सोनं पाहिजे. पण दादा एक लक्षात ठेवा,
गळ्यामध्ये कितीही सोनं घाला, गळ्यात कितीही सोनं घाला, अहंकार झाल्याशिवाय राहणार नाही. गळ्यामध्ये कितीही सोनं घाला, अहंकार झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, नक्कीच रामकृष्ण हरी माऊली म्हटल्याशिवाय जग वाकल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे कोणाची? माझी नाही, पवित्र तुळशी माळेची. कारण साहजिकच श्री तुकोबराय म्हणतात, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. प्रत्येकाने कंठी मिरवली पाहिजे. कसली? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. जर या गोष्टी जर आपण पाडल्या तर नक्कीच सुखाची अनुभूती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. दादा, सुख प्राप्त करायचं असेल तर सध्या फॅड चालू आहे. एक फॅड चालू आहे. प्रत्येक संसारी व्यक्तीला 2 लक्ष्म्या भरपूर प्रमाणात प्राप्त करायच्या आहेत. प्रत्येक संसारीला 2 लक्ष्म्या भरपूर प्रमाणात प्राप्त करायची आहे. एक धनलक्ष्मी आणि दुसरी गृहलक्ष्मी. काय? धनलक्ष्मी आणि दुसरी गृहलक्ष्मी. धनलक्ष्मी तर मिळून जाते, आपण साहजिकच म्हणतो. लात मारेल तिथे तिथे काय काढेल? पाणी काढेल. मग जिथं बोर लागत नाही तिथं त्याला घेऊन जायला पाहिजे की नाही? मार रे लात, मारला किती पाणी काढत आहे का नाही? मन आहे महाराज, मन आहे का नाही? लात मारेल तिथं पाणी काढ. पण दादा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. धनलक्ष्मी मिळते पण गृहलक्ष्मी काही लवकर मिळत हो की नाही गोलू महाराज? गृहलक्ष्मी काही लवकर मिळत नाही. असंच एकदाचा प्रसंग आहे. एकदा एका गावाला कीर्तनाला गेलो. वेशभूषा अशी असल्या कारणाने प्रत्येक बुवाला लोक काय म्हणतात? बाबा म्हणतात. काय म्हणतात? बाबा. मी धिस इज नॉट बाबा, धिस इज द महाराज. मी महाराज आहेत, बाबा नाही आहे. पण साहजिक प्रेमाने लोक म्हणतात बाबा. अहो बाबा, तुम्ही महाराज लोक आहेत ना? तुम्ही महाराज लोक भलते इकडे फिरत असतात. 20 गाव 30 गाव आणि नाही नाही, महाराजला 40 गाव. 20 गाव 30 गाव ते पुढचं नका म्हणवा. महाराज तुम्ही भलत्याकडे जातात, खूप फिरतात महाराष्ट्रभर, पूर्ण भारत भ्रमण करत असतात महाराज. महाराज जरा एक अडचण आहे. म्हटलं काय झालं दादा? काय अडचण आहे? म्हटले महाराज, माझा एक मुलगा आहे हो, बंड्या नावाचा. काय? माझा एक बंड्या नावाचा मुलगा आहे. काय नाही हो, त्याचं काही जास्त वय नाही, फक्त 39चा आहे. कितीचा आहे? फक्त 39चा आहे. पण महाराज त्याचं काही लग्न जमत नाही हो, बघा ना एखादे कुठं भेटेल तर. म्हटलं दादा मी काही पोरी पाहणार आहे. म्हटलं नाही महाराज, तुम्ही इकडे तिकडे फिरत असतात, बघा ना कोणी असेल तर. म्हटलं भाऊ, एक जण असतो मध लावायला, त्याला पैसे दिले का तो घेऊन येतो. भंडारा, चिखलदरा, गोंदिया, अमरावती, बारामती, आहे का नाही, जामलोन, आहे का नाही मंगल दादा? ज्याचं जमत नाही तो पैसे देऊन करतात बुवा, आहे असं कॉन्टॅक्ट देऊन देईल. म्हटलं चालेल महाराज. ठरलं. मुलगीचं स्थळही सापडलं. लग्नाची पत्रिका कशी जुळेल, काय जुळेल, सर्व कुंडली वगैरे पाहिली गेली. आणि वेळ ठरला, काळ ठरला, तारीख ठरली, वार ठरला. रविवारचा वार ठरला. 12 वाजता बरोबर मुलीकडचे क्रुझर भरून आले. एकटे दुकटे येत नाही ते, डायरेक्ट क्रुझर भरून आले. क्रुझर भरून आल्यानंतर बंड्याला सांगितलं होतं, बेटा बंड्या तू कितीचा आहे? 39चा झालेला आहे. आता जास्त बडबड करायची नाही. कोणी काही बोललं तर सांगायचं नाही. कोणी काही विचारलं तर बोलायचं नाही. म्हटले दादा ठीक आहे. सर्व चर्चा होऊ लागली. गावातले सर्व भाऊबंदकी जमा झाली, एकमेकांसोबत चर्चा करतायत, सर्वजण गप्पा मारतायत. पण बंड्या काही बोलत, बंड्या शांत होता. मग एक चाणाक्ष व्यक्ती असतो मुलीवाल्यांकडे, तो म्हणतो अख्खं गाव बोलतोय, अख्खी भाऊबंदकी बोलते, पण बंड्या काही बोलत. नेमकं बंड्यामध्ये काय आहे गे? बंड्याला विचारलं, म्हण का बंड्या दादा तुम्हीच बंड्या आहेत का? म्हणे हो दादा मीच बंड्या आहे. म्हणले बंड्या दादा ही मोटरसायकल कोणाची हो? बंड्या दादा म्हणे दादा ती आपलीच आहे, आणि अशी एक नाही, किती आहेत? 4 आहेत. बंड्या जरा बेसुमाऱ्या होत्या. काय होता? बेसुमाऱ्या. त्याला कुठलीही गोष्ट विचारली का तो 4ने सांगायचा. कितीने? 4ने. म्हटलं ठीक आहे, असेल एक मोटरसायकल आहे, 3 कोणी घेऊन गेला असेल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणे बंड्या दादा हे 1 एकर शेत कोणाचं? बंड्या दादा लगेच म्हणाला दादा
ते आपलंच आहे आणि अशी एक नाही, किती आहेत? 4. म्हटलं ठीक आहे. बंड्या दादा हे घर कोणाचं हो? म्हणजे दादा ते आपलंच आहे आणि अशी एक नाही. त्या व्यक्तीला विचारलं दाल मी कुछ काला है, पण त्याला काय माहिती अख्खी डाळ इथं काळी आहे. त्याने शेवटचा प्रश्न केला, का रे म्हटले बंड्या दादा? म्हटले बोला ना दादा. म्हणे बंड्या दादा घरामध्ये तुमचा बापासारखा माणूस जो सोफ्यावरती बसलेला आहे तो कोण आहे हो? बंड्या दादा म्हणाला दादा तो माझाच बाप आहे आणि अशी एक नाही. किती आहे तो? 39 काय 59चा बी झाला तरी जमणार नाही राव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. कोबराय म्हणतात की बाबा रे असे जर संसारी असतील तर कसं काय त्यांना सुख मिळेल? मिळणारच नाही. कारण तुमच्या अंगी दया असली पाहिजे. आणि दया जर कोणाकडे होती मायबाप तर चला पैठणला नातरायणकडे दया होती. आणि शास्त्र असं सांगतं की दया हा काय धर्म आहे? काय धर्म आहे दया? तुलसीदासजी म्हणतात दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छोड़िए जब तक घट में प्राण रामा, जब तक घट में प्राण. दया धर्म का मूल आहे. प्रत्येकाच्या अंगी दया असली पाहिजे, पण आपल्या अंगी दया राहत लगेच क्रोधामय होतो आपण. पण तुकोबार म्हणतात की बाबा रे जर दया जर कोणाकडून शिकून घ्यायची असेल तर चला पैठणला. नाथरायांकडे किती दया होती. ओळखतात ना तुम्ही नाथ महाराज? कुठे राहतात? रसलपूरला, रावेरला, पैठणला. कोण होते नाथ महाराज? कोण होते? मनमोहन सिंगचे भाऊ. त्यांच्या वडिलांचं नाव काय? त्यांचं आजोबाचं नाव काय? त्यांच्या पंजोबाचं नाव काय? महाराज हो महाराज आमले आमनाच बापना नाव माहिती नाही नियम. आम्ही काय त्यांना नाव सांगू दादा? शोकांतिकाय ज्या धर्माचा आपण स्वीकार केला हिंदू धर्म, त्या हिंदू धर्मामध्ये किती संत झालेत, किती शास्त्र झालेत, किती पुराणं झालीत. आणि एका हिंदू धर्मातल्या व्यक्तीला काय संस्कार दिले गेले पाहिजेत या गोष्टी सर्वांना ज्ञात असल्या पाहिजेत. तरच आपला मुलगा सुसंस्कारित झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्या मुलाला संस्कार देण्यासाठी या गोष्टी फार गरजेच्या आहेत. जर आपण संस्कार देणार नाही मायबाप तर संत हे आपल्याला कळणार. आणि जर संत कळणार नाही तर देव कळणार. आणि जर देव कळणार नाही तर जन्माला येऊन फायदा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संत एकनाथ महाराज म्हणून संत होऊन गेलेत. कोण असता तो संत? ज्यांचा अंतकरणातून षड विकारांचा झालेला असतो अंत, त्यांना म्हणावं संत. अजून एका ठिकाणी म्हणतात जिसके पास छाता नहीं, जिसके पास छाता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं, जिसका परिवार से नाता नहीं, उसे कहते हैं संत. काय? उसे कहते संत. संत म्हणून घेण्यासाठी संतांची जी उपाधी आहे ती जागृत ठेवण्यासाठी, ती प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने बनावं लागेल. विठ्ठल नाथरायांच्या अंगावरती एका व्यक्तीने यावं आणि 108 वेळा थुंकावं. किती वेळा? यवनांगावरी थुंकला, यवनांगावरी थुंकला, यवनांगावरी थुंकला, यवनांगावरी थुंकला. प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. यवनांगावरी थुंकला, यवनांगावरी थुंकला. प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला. यवने अंगावरी थुंकला, यवनांगावरी
अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. नाथरायांच्या अंगावरती एकाही व्यक्तीने यावं आणि किती वेळा थुंकावं? 108 वेळा. किती वेळा? 108 वेळा थुंकावं. तरी नाथरायांना राग येत नाही. आणि नाथरायांनी त्यांना काय करावं? परत प्रसाद द्यावा. असा प्रसंग जर आपल्यासोबत घडला तर घडला तर आपण काय करू? दुसऱ्याच वेळेस थुंकायला कान फट्या तोडून देऊ त्याच्या, आहे का नाही? म्हणजे तो रिटर्न येणारच नाही, कारण आपल्या अंगी दयाने माया. महाराज, उपकार आहेत नाथ घराण्याचे. कोणाचे उपकार आहेत? नाथ घराण्याचे. पंढरीधीश पांडुरंग परमात्मा कुठे राहतो? कुठे राहतो? तुमचा उपवास सोमवारचा आज, माय माऊलींचा उपवास आहे आज. बोला ना, पांडुरंग परमात्मा कुठे राहतो? असं वाटतंय यांना, असं आतुरता वाटली महाराज कीर्तन कधी संपेल ना, कधी जाऊ आपण. कुठे राहतो? पंढरपुराला. भगवंताचं निवासस्थान कुठे आहे? पंढरपुराला. पंढरपुराला भगवान पांडुरंग परमात्मा जर त्या ठिकाणी उभे असतील तर ते फक्त नाथ घराण्यामुळे. कोणामुळे? नाथ घराण्यामुळे मायबाप. कारण बघा, एक भजन आहे, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. असं का म्हटलं गेलं? का म्हटलं गेलं? काही ठिकाणी म्हणतात कानडा विठ्ठलो कर्नाटक येणे मद लावी लावे. ए बाबा, त्या भगवान परमात्माला वेळ लावलंय. काय लावलंय? वेळ लावलंय. पण आता तर भलतच निघालंय. याड लागलं. याड लागलं. कोणाचं? देवाचं. बघा, त्यांनाही मान्य आहे. विठ्ठल विठ्ठल नाथ घराण्यामुळे भगवान पांडुरंग परमात्मा कुठे? पंढरपुरात मायबाप. जर नाथ घराण्यामध्ये एकनाथ महाराजांची जर पंजोबा राहिले नसते, कोण? भानुदास महाराज, जर कदाचित भगवान पांडुरंग परमात्माचं आपल्याला दर्शन झालं नसतं. उपकार आहे महाराज भानुदास महाराजांचे. जर भानुदास महाराज कर्नाटकात गेले नसते, विजयनगरमध्ये राजा कृष्णदेवराय हा त्यांचा घडलेला प्रसंग आहे मायबाप, जर तिथून जर भगवंताला जर आणलं नसतं तर कदाचित भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला परत मिळाले नसते. म्हणून उपकार करण्यासाठी सर्व संत येतात. म्हणून तुकोबराय म्हणतात काय? येथे उपकारासाठी. बाबा, तुम्ही उपकार करायला येतात, पण कुठून येतात? वैकुंठातून येतात. ते दुसऱ्या चरणातून सांगतात. हो आले घर येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. हो येथे उपकारासाठी, 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 येथे उपकारासाठी. हो येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावई कुंडी, आले घर जावई कोणते, आले घर जावई कोणते. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी
आले असं म्हटलंय का? आले घर जा वैकुंठी. जे वैकुंठातून येतात, वैकुंठातून भगवंत येतात, वैकुंठातून संत येतात आणि काय करतात? उपकार करतात. मायबाप काय करतात? उपकार करतात. कारण जर संत राहिले नसते तर कदाचित आपल्याला कोणत्याच अभंगावरती चिंतन मांडता आलं नसतं आणि अभंगच कडले नसते. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांकडून आणि देवाकडून जर काही प्राप्त करायचं असेल तर आपल्या मनामध्ये नम्रपणा असला पाहिजे. काय असलं पाहिजे? आपल्या अंगी काय असलं पाहिजे? नम्रपणा, म्हणजे नम्रता असली पाहिजे. पण दादा शोकांती काय, आपली नम्रता कोण पडून घेऊन गेलंय ते आपल्यालाच माहिती नाही, आहे का नाही? म्हणून आपल्या अंगी नम्रता. एक पिक्चर आला आणि नम्रता घेऊन गेला. काय? एक पिक्चर आला आणि नम्रता घेऊन गेला. त्या पिक्चराचं नाव लगेच पोरं म्हणतील, फक्त ऍक्शन कराल मी. हा काय? पुष्पा. मैं झुकेगा नहीं साला. पुष्पा ताटच, मैं झुकेगा नहीं साला. पण दादा पोराव, त्या अल्लू अर्जुनला जो पिक्चराचा हिरो आहे तो कदाचित तुमचा आदर्श असेल की नसेल हे मला माहिती नाही. तो तुमचा आदर्श असेल की नसेल हे मला माहिती नाही. पण दादा, पण वयाचा 32व्या वर्षी, ऐका, हे वाक्य जर कोणाला शोभत असेल तर त्या व्यक्तीचं नाव मी सांगेल. मैं झुकेगा नहीं साला हे वाक्य कोणाला वाटत असेल, जे कोणाला म्हणजे फिक्स बसतं, त्या व्यक्तीचं नाव सांगेल. फक्त कान टाव करून ऐका आणि जर चांगलं वाटलं तर टाळ्या वाजून नक्कीच प्रबोधन द्या. ऐका अगोदर, हे वाक्य जर कोणाला लागत असेल तर वयाचा 32व्या वर्षी डोक्याचा केसापासून तर पायाचा नखापर्यंत ज्यांचे अवयव साठले गेले, हो, डोळ्यातले एक एक मुहूड काढून रक्ताचा महाराष्ट्र मातीला ज्यांचा अभिषेक घातला गेला तो म्हणजे राजा छत्रपती संभाजी महाराज. त्या छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबासमोर उभं राहावं आणि औरंगजेबाला म्हणावं, मैं झुकेगा नहीं साला. काय? मैं झुकेगा नहीं साला. आणि स्वतःची अवकात दाखवली. कोणत्या राजाने? फक्त धर्मवीर संभाजी महाराजांनी. झुकले नाही महाराज. देश धर्मासाठी जो व्यक्ती झुकत नाही तो व्यक्ती परलोकात सुख शांती मिळवल्याशिवाय राहत नाही. म्हणून आजही ते अमर आहेत. म्हणून ते उपकार त्यांचे आहेत. जर छत्रपती संभाजी महाराज राहिले नसते, छत्रपती शिवाजी महाराज राहिले नसते तर कदाचित आपण या कीर्तनामध्ये येऊन सुद्धा बसलो नसतो. म्हणून येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. किती उपकार त्यांचे आहेत, पण त्यांचे उपकार करणे अगोदर ज्या भगवंतांनी त्यांना उपकार करायला सांगितले त्या देवाचं अगोदर चिंतन करूया. मग त्यांचे कोणकोणते उपकार त्यांनी केले ते नंतर बघूया. ज्या देवासाठी आपण या ठिकाणी आलोय त्या देवाचं चिंतन करण्यासाठी प्रत्येकाने हात वरती करायचे. करा हात वरती. मागे बसलेले, भिंतीवर बसलेले, वट्यावर बसलेले, मागे बसलेले, गलीमध्ये बसलेले, स्टेजवर बसलेले, साऊंडवर बसलेले, प्रत्येकाने हात वरती करा. माझ्या मागे म्हणा, ए देवा, ए देवा, आम्हाला कधी नेवा. नाही ना, म्हणून देवाचा धावा करावा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाई, 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 विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कुंडली कवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की आदि जय शक्ती मुक्ताबाई की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय करा हात खाली झाले अशी भक्ती आपली अशी जर भक्ती असेल तर माय कसं काय मिळेल बरं सुख मिळेल नाही मिळणार 5 मिनिटं सुद्धा देवासाठी आपण हात वरती करू शकत नाही तुकोबाराय म्हणतात की बाबा रे देव जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर मनापासून देवाची प्राप्ती करा नाहीतर असं म्हणतात गाडगे बाबा असं म्हणतात मनी नये भाव आणि देव मला पाव मनी नये भाव आणि देव मला पाव देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव अशाने पावायचा नाही देव सहज प्राप्त होत नाही माय बाप देवासाठी काहीतरी साधना करावी लागते मग कशी साधना करायची तर प्रत्येकाने बोला विठ्ठल 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 श्री तुकोबाराय म्हणतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी श्री तुकोबाराय म्हणतात की बाबा रे अरे कोणते संसारी धन्य जे होऊन गेलेत ते धन्य काय जे होऊन गेलेत ते धन्य कारण बघा त्या काळात तुकोबारायांचं किती व्याकरण पक्क होतं तुकोबाराय म्हणतात धन्य ते संसारी जे होऊन गेलेत संसारी ते धन्य आणि का म्हणून कारण ते उपकार करून गेले म्हणून येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी मग कोण उपकार करून गेले महाराज तुकोबाराय म्हणतात की जे लोक उपकार करून गेलेत ते कधी देहावरती त्यांनी काय केलं उदासीनता ठेवली लटिके वचन नाही देही उदासीनता बाळगली कारण आपल्या महाराष्ट्रात बरेच असे व्यक्ती महत्व होऊन गेलेत की ते स्वतःसाठी नाही जगले ते जगले तर देशासाठी ते जगले तर धर्मासाठी ते जगले फक्त राष्ट्रासाठी काय बरेच असे लोक जगलेत की देवासाठी धर्मासाठी आणि राष्ट्रासाठी आपण जगतो फक्त आपल्या पोटासाठी हा फरक त्यांच्यात आणि आपल्यात मायबाप जर जगायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगा जगायचं असेल तर धर्मवीर संभाजी महाराजांसारखं जगा अरे जगायचं असेल तर त्या काळात मावळे जसे होऊन गेले तसं जगा दादा आठवा त्या शिवा काशीदला कोणाला त्या शिवा काशीदला आग्राचा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्या ठिकाणी जायचं कुणाला तर शिवा काशीदला शिवा काशीदचं नाव समोर आलं का नाव समोर आलं कारण शिवा काशीद हुबेहूब दिसायला कोणासारखा होता छत्रपती शिवाजी महाराजांसारखा होता राजा म्हणू लागलं अरे शिवा शिवा नको जाऊ कारण तू जर त्या ठिकाणी गेलास ना तर परत मला दिसणार नाही शिवा नको जाऊ त्या ठिकाणी त्यावेळेस त्या शिवा काशीदने म्हणावं राज मी जन्माला आलो शिवा काशीद म्हणून मी जन्माला आलो शिवा काशीद म्हणून पण मरण पत्करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून याचं सारखं दुसरं भाग्य राज माझ्या आयुष्यात मला मिळणार नाही बघा काय गुणगान असतील बिचारांचे काय धर्म प्रकट असेल त्यांचा काय धर्मबळ त्यांच्या अंगी असेल धर्माची पाठराखण करण्यासाठी बलिदान द्यायला पत्करतात कोण मावळे आणि आताचे मावळे बलिदान तर सोडा आताचे मावळे फक्त एकचदा जिवंत होतात जे होतील आता 19 फेब्रुवारीला आहे का नाही जय शिवाजी जय भवानी आणि थोडी हा हे आताचे मावळे दादा खरं जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर बघायचा असेल तर चाडून बघा पुस्तकांमध्ये शंभूराजांचे चरित्र बघा धर्मासाठी बलिदान केलं महाराज काय होते छत्रपती शिवाजी महाराज
काय होते धर्मवीर संभाजी महाराज? अरे देव देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. त्यांच्यासारखं होणं दुसरं भूतो ना भविष्यती होणारच असं जीवन त्यांनी जगलं. काय होते शिवाजी महाराज? ऐकायचंय का? काय होते शिवाजी महाराज? ऐकायचंय का? मग जरा उत्साहित बसा ना. राजा चरित्र ऐकण्यासाठी काय उतरली तोंड पाहिजेत का? उत्साह पाहिजे. कारण राजा म्हटल्यावर बरोबर अंगामध्ये रक्ताचं सळसळलं पाहिजे. कारण एकच वाक्य असं आहे की ते म्हटल्याबरोबर आपलं रक्त जागृत होतं. ते वाक्य म्हणजे कोणतं? छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. कसे होते माझे छत्रपती शिवराय? एका शायराने वर्णन करावं, एका शायराने म्हणावं काय? धन्य धन्य शिवाजी शूर हे उमेश दादा यांचं पोवाडा ऐकण्याची मानसिकता नाही. पोवाडा जर ऐकायचा असेल तर करा हात वरती, फक्त माझ्या राजासाठी. जो जगाचा बाप झाला माझा राजा, त्या राजासाठी एकदा हात वरती करा. धन्य धन्य शिवाजी शूर माझ्यासाठी नाही, जगाचा बापासाठी ही शेवटची टाळी झाली पाहिजे. करा हात वरती. धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी वीर, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी वीर. केले जर बाजूनी पाणी दोष मोगला, बाजूने बाण दोष मोगला, बाजूने बाण दोष मोगला. घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंक बिळे गगनात दिरहाजी, कीर्तीचा डंक बिळे गगनात जी, कीर्तीचा डंक बिळे गगनात दिरहाजी, कीर्तीचा डंक बिळे गगनात दिरहाजी. जय होता माझा राजा. अरे माझ्या राजाचं नाव ऐकल्याबरोबर तो औरंगजेबाला थरथर थरथर कापायचा. एवढं सामर्थ्य माझ्या राजाचं नावामध्ये होतं. मायबाप, किती सामर्थ्य माझ्या राजाचं नावामध्ये. एका शायराने म्हणावं, औरंगजेब बाप थरथरा औरंगजेब कापे थरथरा दुबून गिरी तुरा. ठोका तुके त्याचा काळ जाता, ठोका तुके काळ काळाला, ठोका तुके त्याचा काळ जाता. ऐकुनी प्रताप राजाचा, ऐकुनी प्रताप राजाचा, ऐकुनी प्रताप राजाचा, ऐकुनी प्रताप राजाचा. पवाडा गातो मर्दाचा रजिरहाजी, पवाडा गातो मर्दाचा रजिजी, पवाडा गातो मर्दाचा रजिरहाजी, पवाडा गातो मर्दाचा रजिरहाजी. अरे कोण होता माझा राजा? अरे माझ्या राजाचं राज्य सुखी होती प्रजा. दादा किती उपकार माझ्या राजाचे. माझ्या माता भगिनींचा कंपाळावरती जे कुंकू आहे ना मायबाप, त्या कुंकुवाचा कलर हा काय आता लाल आहे. तर माझा राजा राहिला नसता मायबाप, तर माझ्या माता भगिनींचा कंपाळावरचं कुंकू हे हिरव्या रंगाचं राहिलं असतं, हिरव्या रंगाचं. हे उपकार माझ्या राजाचे. अरे किती उपकार माझ्या राजाचे. अहो जगामध्ये देवी देवतांचे अनेक मंदिर असतील, करोडो मंदिर असतील, पण अब्जावधी लोकांच्या हृदयामध्ये ज्याचा अधिराज्य आहे तो म्हणजे माझ्या छत्रपती शिवराय. म्हणून एका कवीने वर्णन करावं, त्रिभुवनामध्ये फक्त एकच राजा होऊन गेला. काय? त्रिभुवनामध्ये फक्त एकच राजा असं होऊन गेला की त्याची त्रिभुवनामध्ये कीर्ती गाजली. म्हणून एका कवीने वर्णन करावं, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी
किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं 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 राजा माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर हो माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 दत्तान माझ्या आवाजामध्ये ताकद नाही ताकद असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नावात आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला येथे उपकारासाठी छत्रपती शिवराय जर राहिले नसते महाराज तर आपल्याला धर्म मंडपामध्ये बसण्याची परवानगी मिळाली नसते त्यांचे उपकार आहेत संतांचे उपकार आहेत देवाचे उपकार आहेत मायबाप एवढंच नाही विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला देवाचे उपकार आहेत संतांचे उपकार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत धर्मवीर संभाजी महाराजांचे उपकार आहेत तरी दादा हो जाता जाता एकच सांगेल अजून एका व्यक्तीचे आपल्यावरती उपकार आहेत ते म्हणजे जवान कोणते जवान जे सीमेवरती लढतायत मायबाप तुम्ही देवाची पूजा नाही केली तरी चालेल तुम्ही संतांची पूजा नाही केली तरी चालेल तुम्ही कुठल्या धर्माची निष्ठा ठेवली नाही तरी चालेल पण जर आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या गावामध्ये जर कुठला सैनिक असेल मायबाप तर त्याला सॅल्यूट केल्याशिवाय राहू नका तो तिथे आहे म्हणून आपण इथं सुरक्षित आहोत तो तिथे आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत कारण त्याचा कर्म धर्म एकच आहे काय दिल दिया जान भी देंगे ए वतन तेरे लिए हर कर्म अपना करेंगे ए वतन तेरे लिए ओ दिल दिया है जान भी दे ए वतन तेरे लिए ओ दिल दिया है जान भी दे ए वतन तेरे लिए ओ ते सैनिकाने म्हणावं दिल दिया जान भी देंगे हे वतन तेरे लिए कोणासाठी देशासाठी कोणासाठी धर्मासाठी पण आता दादा हो शोकांतिक आहे आपल्याकडचा तरुण एकच म्हणतो दिल दिया जान भी देंगे ओ सनम तेरे लिए ओके ना कधी बदलेल हे राज्य कधी बदलतील आपले तरुण एकाच पिक्चर आला आणि सर्व तरुणांचा नायनाट करून गेला त्या पिक्चरचं नाव म्हणजे सैराट कोणता पिक्चर सैराट आणि तिथूनच सर्व वाट लागली कोणाची तरुणांची मायबा पण भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी तरुण उपस्थित आहेत जाता जाता फक्त मायबाप एकच संदेश देईल तरुणांसाठी ऐऱ्या गैऱ्या नथू खऱ्याचा नांदी लागू नका दिल ज्यांना द्यायचं असेल जान ज्यांना द्यायचं असेल आपलं सर्वस्व ज्यांना अर्पण करायचं असेल ते म्हणजे कोण आपलं राष्ट्र ते म्हणजे कोण आपला धर्म ते म्हणजे कोण आपले संत ते म्हणजे कोण आपल्या देवावरती अर्पण करा जाता जाता एकच सांगेल दादा हो क्यों मरते हो यारो बेवफा सनम के लिए क्यों मरते हो यारो बेवफा सनम के लिए
दुपट्टा भी नहीं देगी कफन के लिए। अरे मरना है तो मरो मेरे वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा कफन के लिए। भारत माँ के वीर नहीं कम, बन के हम तूफान चले, एक तिरंगे के पीछे सारा हिंदुस्तान चले। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम। वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे 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 मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। सफल झालं माझं कीर्तन। विठ्ठल चला चला विठ्ठल विठ्ठल। तुकोबाराय म्हणतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जावै कुंटी, लटिके वचन नाही देव उदासीन, येथे उपकारासाठी आले घर जावै कुंटी। तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, संत हे मधुर बोलायचे, साज बोलायचे, मवाड बोलायचे आणि सहज उपदेश करायचे। साच आणि मवाड मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे। म्हणून तुकोबाराय म्हणतात, मधुरावानी ओटी तुका म्हणे बाव पोटी, तुका म्हणे बाव पोटी, तुका म्हणे बाव पोटी। तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, मधुर बोलतात संत, संत कसे बोलतात? मधुर बोलतात। पण हे मधुर कोणामुळे बोलू लागले तर ज्ञानोबरायमुळे बोलू लागले, आणि त्या ज्ञानोबरायांचा संघ आम्हाला झाला आणि त्यांचे उपकार आमच्यावरती झालेत, म्हणून आम्ही अशा पद्धतीने ग्रंथांची रचना केली। म्हणून ज्ञानोबरायांचं भजन करा। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुका ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम। दादा जेवढा वेळ मिळाला तेवढ्या वेळामध्ये सांगण्याचा, काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न केलाय। अशी एक विशेष सूचना तुमच्यासाठी देऊन जातो की काल आपल्या परिसरामध्ये असं काहीतरी घडणार आहे की जे उद्या आपल्या गावामध्ये असं काहीतरी घडणार आहे की अवघ्या जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेलं काय काय घडणार आहे उद्या? 108 हनुमान चालीसाचं पारायण, सामूहिक पारायण या ठिकाणी महाराजांच्या मुखातून सर्वांनी करून घ्यायचंय। किती? 108। मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस बॅनर पाहिलं महाराजांच्या मोबाईलमध्ये, दादाने विचारलं, म्हटलं दादा तुम्ही 108 पारायण या ठिकाणी हनुमान चालीसाचं करणार आहेत, पण भाविक भक्त बसणार आहेत का? म्हटले हो नक्की बसणार आहे। आणि असं कानावर आलं की 108 लोकांपेक्षा जास्त संख्या या ठिकाणी पारायणासाठी बसणार आहे। दादा खरंच कौतुक करायला पाहिजे तुमचं, कारण तुलसीदासजी म्हणतात, जो शतबार पाठ कर कोई, छूटई बंदी महासुख होई। ज्याला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल मायबाप, त्याने नक्की उद्या 108 पारायण करा, नक्की सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही। दादांना म्हटलं, दादा तुम्ही एवढा वेळ कसं काय बसाल? म्हटले आता गावकऱ्यांचा आग्रह आहे, कारण माझ्या आयुष्यामध्ये सांगतो की दादांनी आतापर्यंत भरपूर पारायण केलीत, पण म्हटलं एका वेळेस एवढ्या लोकांसोबत जरा जास्त अवघड काम आहे। पण दादा म्हणे लोकांचं एवढं प्रेम आहे की त्या लोकांच्या प्रेमासाठी आपल्याला ते पारायण करायचंच आहे, कारण वार आपल्याला चांगला सापडतोय कोणता? मंगळवार, आणि माघ महिना सुद्धा लागलेला आहे। माघ महिन्याचा मंगळवारी विशेष या ठिकाणी हनुमंतरायाची पूजा केली जात असते। म्हणून या गावामध्ये आपल्या रामजीपुरामध्ये हनुमान ज्यांचं चिंतन करायचं त्या गावाचं नाव रामजीपूर, आणि त्या हनुमंताचं चिंतन आपल्याला उद्या करायचंय। म्हणून जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी 108 हनुमान चालीसाचं पारायणासाठी उपस्थित राहायचंय। उद्यासाठी काही सूचना आहेत का? सूचना उद्यासाठी? बरं। विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल। जागेवर कोणी उठायचं नाही। बोलिले पुरे वेडे वा
वागोडी उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध हा नाही विचारिला अधिकार म्या कुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वर